नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की तुमच्या दावणीत जे पाणी सोडता दोन प्रकारे ते कसं सोडता आणि काय काय सिस्टीम आहे. तर आता ती सविस्तर सांगतो थोडक्यातच. तर तर ह्या दोन टाक्या आहेत आणि ह्या दोन्ही टाक्यांचं पाणी ज्यावेळेस मोटरची लाईट नसते त्यावेळेस नळ्या सोडल्या जातात. आता ह्या टाकीच्या नळ्या हिथनं तिथं सोडल्या. आता ही गाई वैरण खात्यात. आता थोड्या वेळाने एक तासाभरानं सगळी दावण मोकळी होणार आहे आणि मग झाडू मारायचं एकदा आणि त्यात पाणी सोडून द्यायचं आणि पाणी त्यांचं प्यायचं होईपर्यंत बाहेरल्या वासरांना पण पाणी दाखवायचं होऊन जातं. म्हणजे ज्या कामाला एक तास वेळ गेला असता तास पण पुरत नाही नळीनं पाणी दाखवायला, ते काम अर्ध्या तासाच्या आत होऊन जातं. तर आता हे झालं टाकीनं पाणी कसं सोडतं ते. पण आता ही कॉक कसं येतं, तर आता तिथे एक कॉक आहे. तर तिथं मेन कॉक आहे. तिथून पाईपलाईनीचं पाणी इकडं शेडबशी आणलं आहे आणि इथं पण एक कॉक ठेवला आहे. तर आता हे पाणी वरती टाकीत जायला एक पाईप आणि खाल्ला कॉक आहे तो बंद केला की टाकीत जातं, चालू केला की हाय असं दावणीत जातं. तर आधी शेड नवीन बांधल्या आमच्या म्हणजे डोक्यात आयडिया नव्हती की दावणीत पाणी सोडल्यावर पण प्यायचं होईल. तर आता ह्या नळ्या आहेत ना, ह्या टोटल 6च नळ्या आहेत. तर ह्याला आम्ही एक एक नळीचा तुकडा केला होता, 2 गाईत 1 तुकडा. तर पाणी कसं दाखवायचं आम्ही, तर प्रत्येक गाय पुढे एक घमेलं ठेवायचं आणि घमेलं ठेवलं की त्या घमेल्यात त्या गायींना पाणी पाजायचं. त्यावेळेस एकमेकीचं उष्ट पाणी पित नव्हत्या. पण विषय असा व्हायचा, पाणी पिल्यानंतर जे घमेल्यात शिल्लक राहतं एक पाणी आपलं थोडं का होईना पाणी शिल्लक राहतं ते पाणी ओतायचं कुठं. तर बाहेर कोब्या ओतलं सारखं सारखं तर कोब्यावर चिखल होणार. मग उचलून बाहेर न्यायला लागायचं आणि बाहेर नेऊन ओतायला लागायचं. आणि कधी कधी मग आळस आला असला आणि दावणीत ओतलं पाणी तर जास्त पाण्यानं दावण धुवून जाणं वेगळं आणि दावणीत थोडं थोडं पाणी साठणं वेगळं. मग त्यामुळं दावणीत वास सुटायला लागला आणि ती सिस्टीम बंद केली नळीनं. म्हणजे दावणीत घामायला ठेवून पाणी दाखवायची सिस्टीम बंद केली आणि बाहेरूनच नळी जोडून पाणी दाखवायला लागलो एक 15 दिवस. आणि पुन्हा एक डोक्यात आयडिया आली की एकदा सोडून तर पाहूया उष्ट पेतेत का नाही ते कळलं तरी. आणि पहिलं 2-3 दिवस गायीने दमवलं असं पाणी दाखवायला दावणीतनं सोडून. आणि पुन्हा एकदा जी सवय लागली ती आता कायमची सवय झाली त्यांना. आणि आता म्हणजे आता ह्या नळ्यांचा वरच्या पण काही उपयोग होत नाही आता. पण आहेत आता काय म्हणजे आता राहणारच दावणीत आहे अशा. आणि त्या कोपऱ्यात एक आम्ही ती काढली आहे. म्हणजे ह्या दावणीत जर पाईपलाईनमध्ये खडळ पाणी साठलं असेल तर त्या कोपऱ्यातली ती काढली तर सगळं खडाळ पाणी तिथनं निघून जातं. तर इथे एक टोपण आहे आणि तिथं दावणीच्या शेवटी एक होल आहे. आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की एवढं पाणी तुम्ही नाश करताय आणि प्रत्येक शेतकऱ्याला एवढं पाणी असतं का. तर पहिली गोष्ट म्हणजे गाय पालन करायचं म्हटलं तर गायींना चारा पाहिजे आणि चारा म्हटलं की चाऱ्याला पाणी पाहिजे. तर आता हिथं एक 5 मिनटं पाणी सोडलं तर एवढं पाणी वेस्टेज होत नाही. आणि गायींचं पाणी प्यायचं झालं की तिथं थोडासा बोळा लावला जातो ह्या ठिक्याचाच. आता दावणीत तुम्हाला वाटत असेल इथं केर कचरा आहे, पण झाडूनं आणि झाडूनंतर किरसणीनं पण कधी कधी साफ करतो आम्ही. आणि सकाळीच कोबा धुतला आहे त्यामुळं थोडीशी बाहेर स्वच्छता आहे आणि आत पण आहे. पण आता हे अंधार पडायला लागला आहे त्यामुळं काळं काळं दिसायला लागलं आहे. तर आता हे पाणी सगळं काम झाल्यानंतर पुन्हा बोळा काढायचा आणि हे पाणी बाहेर जातं. आता इथं घास थोडा मुतारीमुळं जळला आहे पण हे पूर्ण क्षेत्र त्या नारळापर्यंत रान आणि खाली पण एक अर्धा एकर रान आहे. सरासरी 1 एकराचं क्षेत्र आहे इथं. म्हणजे वाया काहीच जात नाही आहे. असं गायींचं पाणी जर जास्त झालं, आता सकाळी एक व्हिडिओ टाकला होता गाई धुताना दावणीतल्या पाण्यानं कशा धुतोय गाई ते. तर आता हे सगळं पाणी निचरा ह्या घासात आणि जास्त मोठा पाऊस वगैरे झाला तर सगळं पाणी ह्या वरल्या रानात आधी पसरतं आणि वरल्या रानाच्या कोपऱ्यावरून पुन्हा खाल्ल्या रानात येतं. तर ही अशी सिस्टीम आहे आमच्या गोठ्याची. आणि तर आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढल्या व्हिडिओत. धन्यवाद.